लोकांची जेव्हा पाप किंवा आपण लोकांबद्दल काहीतरी वाईट बोलतो ना, याचा अर्थ हा आहे लोकांची पाप धुवत का बसायची आपण आपलं बघा ना. जसं मी आपण एवढे अध्याय आपले झाले, आपलं बघा. लुक अबाउट युअर सेल्फ, डोंट लुक अबाउट अदर्स. तुम्ही स्वतः काय आहात, तुम्हाला स्वतःला काय लागते, तुम्ही स्वतः काय करणार आहात ह्याच्यावर लक्ष द्या ना. त्यांनी काय केलं मग त्याच्यावर राग ठेवून तुमचा काय फायदा होणार आहे का? तुमचं नुकसान आहे. कालच म्हटलं मी, रागावर नियंत्रण पाहिजे, आपल्या भावनेवर नियंत्रण पाहिजेच आहे. जर भावना आणि रागावर नियंत्रण नाही आहे तर तुम्ही कुणावरतीवर राग ठेवा हो. त्याचा आफ्टर ऑल रिझल्ट काय आहे? रिझल्ट हेच आहे की रागाभरामध्ये मी काय बोललो किंवा एक मारहाण झाली किंवा जे काय असेल ते, पण नंतर त्याच्या पुढचं म्हणजे एका धाग्याने मी एवढं त्याला रब्बर सारखं एवढं ओढलं, काही गरज नाहीये. बाबा झालं, बाबा तू तुझ्या घरी सुखी, मी माझ्या घरी सुखी, बाबा बस झालं. तू मला आयुष्यात भेटायचं नाही, मी तुला भेटणार नाही, विषय संपला. रिसेंटमेंट मी आपल्या आयुष्यामधल्या माणसांच्या बोलतोय मी, अनोळखी लोकांवर आपलं काहीच नाही हो. त्यानंतर येतं सर्वात एकदम चुकीचे रिझर्वेशन. आपण जेव्हा जन्म घेतला तेव्हा आपण रिझर्वेशन घेतला होता का? किंवा आपल्या आयुष्यामधून कोणी व्यक्ती जो आपल्या जगातून निघून गेला त्यांनी का रिझर्वेशन घेतला होता का? मनुष्य जीवनामध्येच रिझर्वेशन हा शब्द नाहीच आहे. अहो ते रेल्वे तिकीट आणि बस तिकीटवरती चालतं ते तिकडे रिझर्वेशन चालतं ते राहू द्या. रिअल लाईफ मध्ये रिझर्वेशन नाहीये. आपण रिझर्वेशन मध्ये काय करतो? आपण ठरवून चालतो. हा आता 4 दिवस राहिलेत, मग 4 दिवसानंतर आपल्याला इकडे जायचंय तिकडे जायचंय असं हे 10 लोक आहेत, मग 10 लोकांची आपली टीम सेटअप झाली आहे आणि अचानक 2 दिवसानंतर 10 मधले 2 कमी, मग 3 कमी, मग 4 कमी राहिले 5 जण, मग मूड ऑफ. रिझर्वेशन नाही. मी म्हटलं होतं प्लॅन ए आणि प्लॅन बी ठेवायचं सोबत. रिझर्वेशन कुठल्या गोष्टी ठेवू नका की मला एवढ्या दिवसामध्ये मला हे भेटणारच आहे. तेवढ्या दिवसामध्येच का? मला कधीही भेटू शकतो. माझं आजचं जो दुःख आहे मी 3 दिवसामध्ये दुःख संपवणारच आहे. 3 दिवसामध्ये दुःख कशाला? मी जर मेहनत अशी मी त्या दुःख संपवण्यासाठी माझी जी एवढी मेहनत मी एकदम प्रामाणिकपणे करतोय तर 3 दिवस नाही 1 दिवसामध्ये पण दुःख तर जाईल. ते दुसरं राहिलं की या व्यक्तीने या घटनेमुळे किंवा या अशा काही प्रकरणामुळे मला या गोष्टी पोचल्याच पाहिजे, या व्यक्तीने मला असं हे बोललंच पाहिजे किंवा या व्यक्तीचं असं आहे तसं आहे. मी सर्व रिझर्वेशन मध्ये करून ठेवलेलं आहे. ह्या तारखेला या वेळेला या दिवशी या टायमाला हे असं हे कुठल्या घड्याळ आहे आपल्या आयुष्याचा? आपल्याला हे नाही माहिती हो. अहो जगा असं की आपला आजचा दिवस अखेरचा दिवस आहे, उद्या मी राहणार का नाही राहणार मला माहितीच नाही. जगा असं. आपल्याला असं जगणं शिकलं पाहिजे. आनंदी राहा. हे राग रिझर्वेशन रिमोज हे ठेवून काही फायदा नाहीये. आणि त्याचा फायदा झालाय कुणाला तर मला सांगून द्यावा, लिहून टाकावा, त्याला पुरस्कार मी देतो. त्याचा फायदा झाला असेल तर. काही फायदा झाला नाहीये. आपला फायदा कुठे आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे एकदम नियमितप्रमाणे आपलं आयुष्य आनंदी घालवतोय ना. पाठचं मला काही पाठी झालं तर झालं ना, मला कोणावरती राग आहे होता तो बोलून टाकला आणि संपवला ना. पुढे काय होणार आहे, कधी होणार आहे, काय होणार आहे हे नाही. रिझर्वेशन ठेवू नका. रिझर्वेशन ठेवल्याने काय होतं माहिती आहे का? आपल्या परत मी कालच्या भागातून मी एक शब्द उचलतो की आपण काय करतो माहिती आहे का? आपण काही गोष्टींचे ना आपण वाट बघतो ते नाही झालं ना की नंतर मग काय होतं, मग आपल्याला दुःख होतं. रिझर्वेशन नाही पाहिजे. हे 3 R लक्षात ठेवा. आपल्या अध्याय सुरूच आहेत. आज जास्त बोलणार नाही आपण, थोडक्यातच संपूयात.
या 3 R मध्ये जसं मी म्हटलं, रिमोर्स, रिझर्वेशन अँड रिसेंटमेंट, या 3 गोष्टींपैकी ना या तुमच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये किती गोष्टी अशा आहेत ना, किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशा काय काय आहेत, त्या कशा निघून जातील त्याच्याबद्दल 5च्या अध्यायामध्ये खूप काही घडलेलं आहे, खूप काही सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं तुम्ही त्या गोष्टी बघालच. जास्त काही बोलणार नाही मी. रोजच्या प्रमाणे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपली कम्युनिटी वाढवा. आयुष्य बदलायचा हा जो अध्याय आहे तो आपल्याला पुढे चालू राहायचा आहे. शुभरात्री. कधी बोलत नाही ना मी, आज बोलतोय. शुभरात्री. आनंदी राहा आणि नेहमी हसत राहा. दुःख आले तरी विसरून जा. दुःख काय येतीलच. मी असं म्हणत नाही की मोठे काही दुःख असेल तर विसरून जा, असं नाही. ते दुःख, ते जे दुःख आहेत ते आहेत, पण जे खरं आहे ते खरं आहे, त्याला आपल्याला सांभाळायचंच आहे. जास्त काही बोलत नाही. उद्या परत भेटूया आपण. जय महाराष्ट्र.